नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. माझा कट्टा फॉरवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, परवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, MSCIT आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आध्यात्मिक चमत्कार मोठे की वैज्ञानिक आविष्कार याचा खल करणारा देऊळबंद सिनेमा 2015 साली आपल्या भेटीला आला आणि त्यानंतर आता 11 वर्षांनी देऊळबंद 2 सिनेमा 21 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आणि त्यानिमित्तानं अभिनेते मोहन जोशी सर आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी आपण कट्ट्यावर संवाद साधणार आहोत. शेतकरी समाजाचा, अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक, पण तरीही उपेक्षित आणि दुर्लक्षितच. आयुष्य रोज शेतकऱ्यांची नव्यानं परीक्षा बघतं, पण त्याच शेतकऱ्यानं जर थेट देवाची परीक्षा पाहायचं ठरवलं तर काय होईल? हाच भक्तिमय संघर्ष प्रवीण तरडे यांनी आपल्या देऊळबंद 2 या सिनेमातून मांडलाय. देऊळबंद मधून लेखक, अभिनेता प्रवीण तरडे यांना दिग्दर्शक म्हणून एक नवी ओळख मिळाली. स्वामींच्या आशीर्वादानं सुरू झालेला हा प्रवास इतका सुसाट होता की पुढे मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, धर्मवीर 2 असे एकाहून एक सरस सिनेमे त्यांनी आपल्याला दिले. देऊळबंद 2 सिनेमातूनही प्रेक्षकांना तीच अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होणार याची खात्री आहे, कारण पुन्हा एकदा स्वामींच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आहेत. एका खूप मोठ्या आजारपणावर मात करून ते पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेत. आजवर स्वामी समर्थांची भूमिका अनेकांनी साकारली, पण प्रेक्षकांनी आणि भक्तांनी पसंतीची मोहोर उमटवली ती मोहन जोशी सरांवरच. आजवर त्यांनी विविध धाटणीच्या अनेक भूमिका साकारल्यात, पण स्वामी समर्थांची त्यांनी साकारलेली भूमिका अजरामर आहे. देऊळबंद 2च्या निमित्तानं प्रवीण तरडे आणि मोहन जोशी सरांशी संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपल्या दोघांचंही स्वागत. नमस्कार. खूप आनंद झाला तुम्हाला परत कट्ट्यावर बघून. मला आनंद झाला. आणि मधल्या काळामध्ये तुमचं मोठं आजारपण झालं, तुम्ही अभिनयापासून थोडे बाजूला गेला होता, तुम्ही आता पुन्हा येताय. काय अनुभव आहे देऊळबंदचाही आणि एकूण ह्या मधल्या काळामध्ये जे काही ज्याच्यातून तुम्ही गेलात त्याच्याबद्दलचाही? खरं सांगायचं तर आजारपणाशी बोललेलं मला आवडत नाही, कारण तेच बोलायला लागतं. परत तीच औषधं, तेच डॉक्टर, तेच म्हणजे विशेष काय नाही. पण मला खूप अपेक्षा होती की उत्साह होता की कधी सुरू होते फिल्म. पण बोलण्यामध्ये खूप फरक पडत होता. बोलणं चचप स्लॅरिंग होत होतं. त्यामुळे 1.5 वर्ष थांबले माझ्यासाठी. आणि खरंच हा त्यांचा मोठेपणा आहे, खऱ्या अर्थाने मोठेपणा आहे की एका कलावंतासाठी एक युनिट 1.5 वर्ष थांबू शकतं. आणि मला खरंच अभिमान वाटतो सगळ्यांचाच. मला खूप प्रेम मिळालं या युनिटमधनं आणि खूप चांगलं गायडन्स मिळालं, मार्गदर्शन मिळालं. आणि आज ही परिस्थिती आहे की हे पिक्चर संपलं आहे आणि डबिंग झालं आहे, सगळं झालं आहे. पण मधल्या काळामध्ये जेव्हा तुम्ही करत नव्हतात काम, तेव्हाचा जो काळ होता, तर म्हणजे त्यावेळेला काय भावना होती? म्हणजे आता ते नकोच असं वाटत होतं का कधी एकदा परत सुरू करतोय असं? नाही, नकोच असं कधी वाटणारच नाही मला. कारण मला शिवशिवत होतं. अच्छा. म्हणजे मला आठवतं, मी जेव्हा हिंदी फिल्म्स करत होतो त्यावेळेला नाटक करत नव्हतो. तर मी शिवाजी बंदरला कधी गेलो तर विंगमध्ये उभा राहायचो आणि विचारायचो आर्टिस्टला, यू आत पर्टिक्युलर मंगेश कदमला. आणि तो पण नाही, थांबा. तर मी इतकं मला उत्साह होतं की कधी एकदा एंट्री येतो असं झालं होतं मला. आणि सेम तसंच मला स्वप्नात दिसायचं की मी काम करतोय आणि कॅमेरा चालू आहे, सगळं असं नाही वातावरण सगळ्या डोळ्यासमोर यायचं. पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आयुष्यात सिनेमा केला असेल, तो कुठला होता? एक डाव भूताचा. अच्छा, तो तुमचा पहिला सिनेमा होता? माझा पहिला सिनेमा 83 मधला. अच्छा. रवींद्र नाबाडे आमच्या कॉलेजमध्ये होता ना, आणि तो मला म्हणाला होता की मोहन तू काम करतात. आणि ऐन वेळा माझं काम बदललं गेलं त्याच सिनेमात. मेन विलन होतात, पण समोर काही गडबड झाली. तो श्रीकांत देशमुख आतमध्ये आला. तर मला असं विचारायचं होतं की त्यावेळेचा उत्साह किंवा त्यावेळची हुरहुर किंवा त्यावेळचं जो हुरहुर आता पण होती. म्हणजे 2 वर्षांनी काम केलं तर कसं पहिल्या इंटरव्ह्यू धगधग होते ना, मनात टेन्शन होतं. तसंच टेन्शन ह्या वेळेला आलं होतं. कॅमेरा आवाज नाही येत आजकाल, पण त्यावेळेला यायचा कॅमेराचा आवाज की कॅमेरा सुरू झाला, मग कळायचं बापरे गडबड काहीतरी असं म्हणून धगधग वाढायची ती. पण आत्ता
ॲक्शनलाच धडधड सुरू होते आणि विसरला होतं किती वेळा. पण खास करून बोलण्याच्या बद्दल तुम्हाला मेहनत तुम्ही केली स्वतःवर. हो. मला अजिबात बोलता येत नव्हतं आणि पडायचो मी, उभा राहिलो की पडायचो, बॅलन्स जायचा माझा. वॉकर घेऊन चालत होतो मी आणि प्रॅक्टिस केली. मग हातात पेन्सिल, तोंडात पेन्सिल बोलायचं, पण अजूनही अडखळणं संपत नाही माझं. म्हणजे त्या आजारांनी 2 परिणाम झाले, कलावंतांचं म्हणजे कॅरियर संपलं माझं असं म्हणायला हरकत नाही. पण मला संपायचं नव्हतं, ते जिद्द होती माझ्यात आणि अजूनही करतोय मी. नाही, आम्हाला फार म्हणजे इतका आनंद आहे की तुम्ही त्या सगळ्यावर मात करून परत उभे राहिलात. हो. आणि प्रवीण सांगत होता की तुम्ही एखादा म्हणजे तरुण अभिनेता जसं शिकतो तसं तुम्ही तोंडामध्ये पेन्सिल हो. घालून तुम्ही आवाजावरचं नियंत्रण परत मिळवण्यासाठी केलं सगळं. पण ते 100% होत नाही अजून. म्हणजे अजूनही कधीतरी स्लर होतं, मग शॉर्ट ते डिनाय करतात, रिजेक्ट, रिटेक करतो त्याला, मग रिटेक होतं. पण डबिंगला तसंच झालं माझं, पण थोडं झालं. ही जी भूमिका आहे स्वामींची भूमिका, त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ती जेव्हा तुमच्या आयुष्यात आली. खरं तर मी अनिरुद्ध बापूंना मानतो, पण अनिरुद्ध बापू स्वतः स्वामींचे भक्त आहेत आणि साईबाबांचे भक्त आहेत. तर त्यामुळे इनडायरेक्टली माझं कनेक्शन आहे. पण स्वामींबद्दल कधी फार विचार केला नव्हता मी पूर्वी. पण आता कसं की स्वामी भिनलेत माझ्यात, म्हणजे लोक पाय पडायला लागलेत, लगेच समजायचं की चांगलं होते असं आशीर्वाद देणं, ती सवय लागून गेली आता की चांगलं होते, काम चांगलं करा. एक संतपणा आलाय माझ्यात. सगळ्या अर्थानं नाही पण एक अर्थ काय सांग, काय ड्रिंक्स. मी निर्व्यसनी आहे. तर माझ्या प्रत्येक सिनेमात डायलॉग असतो ना. माझ्या कुठल्याच सिनेमात दारू किंवा सिगरेट पण नसते. मुळशी पॅटर्नमध्ये पण एवढा डेंजरच नाही आहे, पण कुठेही तुम्हाला तसं काही दिसणार नाही. तर देऊळबंदात मी आवडीने डायलॉग लिहिला स्वामींचा की दारू पिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हटलं लोकांवर छान परिणाम होईल. हे म्हटलं हॅट, मी हा डायलॉगच बोलणार नाही. हो म्हटलं, स्वामींनी जर सांगितलं तर व्यसन कमी होईल समाजातलं. अरे माझं कोण कमी करणार? उद्या जर मी कुठं काही करताना दिसलो तर लोक माझ्या नावाने ओरडतील. हे बघ, मी तर दारू पीत नसतो, तर मी हा संवाद घेतला असता. तर हे मी घेणार नाही, तू हे बदल. कट टू 10 वर्षांनी तेच मोजो मला येऊन, यावेळी ते दारूचा डायलॉग टाका ना. म्हटलं का? आता मी काहीच करत नाही, मी 5 वर्ष झालं सगळं सोडलेलं आहे. मला इतकं बरं वाटलं. जे मोहन जोशी त्यावेळी माझ्यावर ओरडलं, ते हट असलं काही बोलणार नाही. मग ते बोलले की सिग्नल पाळ, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण ते मी स्वतः सिग्नल मोडत नाही, तर मी हे बोलणार, पण मी दारूविषयी जगाला ज्ञान सांगणार नाही. नाहीच घेतला त्यांनी तो संवाद. तुला माहिती आहे ना प्रवीण की मोहन जोशी हे माझाचा आवाज आहेत. आमच्या त्या चॅनल आयडीला, आमच्या चॅनल आयडीला हां, तर आमचा आवाज आहेत ते. आणि त्यामुळे मला आज ते आलेत आणि पुन्हा त्या सगळ्या मोठ्या संघर्षातून आले, त्याचा भयंकर आनंद आहे. पण मला सांग, ते म्हणाले की 1.5 वर्ष तू थांबला होतास. मी माझी एक ती पद्धत आहे सिनेमा, मी टिपिकल सिनेमावाला नाही आहे. म्हणजे रोज या क्षेत्रात काम म्हणजे मी करूच शकत नाही. तर माझं निम्म शेती निम्म सिनेमा असतं. तर 2 वर्ष काय बाबा देऊळबंद आला, मग 2 वर्षांनी बरोबर मी मुळशी पॅटर्न केला. बरोबर 2 वर्षांनी कोरोना आला, म्हणून आंबीरराव राहिला, नाही तर तो पूर्ण झालता. मग 2 वर्षांनी धर्मवीर 22ला, मग 24ला धर्मवीर 2, 26ला देऊळबंद 2. तर धर्मवीर 2 झाल्या म्हटलं काही नाही, आता पहिलं स्वामींचं काम करायचंच, म्हणून त्यांच्याकडे गेलो. आता स्वामी तर आपले ठरलेले आहेत ना. तर मी गेलो, तर मला माहिती होतं त्यांना काय झालंय. कारण जे झालं ना ते पण माझ्याच सेटवर. धर्मवीर 1 सिनेमाचं शूटिंग चालू होतं आणि मोहन जोशी नसतील तर मी सिनेमा करतच नाही. माझ्या प्रत्येक सिनेमात मोहन जोशी आहेत. तर मी
आमचा शॉट झाला. एक सीन आहे बघा त्यांचा, काश्मीरच्या आजोबांचा रोल केलाय त्यांनी धर्मवीर 1 मध्ये. तर संध्याकाळी गाडी दिली त्यांना, गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शूटिंग होतं. अरे म्हटलं मोजो असं ते उशीर कधी येत नाही रे, मोजो कुठे आहेत, व्हॅनिटीत आहेत का? तर मला फोन आला आमच्या EPचा, अरे मोजोंचं असं असं झालं आणि त्यांना थोडंसं ते पॅरालिसिसचं काहीतरी झालं. तर मग मी भेटायला गेलो लगेच. तर मी त्यावेळी जे मोजो पाहिले, माझ्यावर विश्वास ठेवा, म्हणजे माझ्या डोळ्यातनं घळाघळा पाणी. कारण जी अवस्था होती मोजोंची, कुणीही म्हणेल हा माणूस पुन्हा उठणे शक्य नाही. त्यामुळं ज्या ज्या मंडळींना पॅरालिसिस झालेला आहे किंवा पॅरालिसिस सोडावा, काहीतरी आजार झाला आहे आणि आपल्याला वाटतं की आपलं सगळं काही संपलंय असं वाटत असताना त्यांनी मोहन जोशी माणसाचा चेहरा डोळ्यासमोर ठेवावा. कारण मी ज्या अवस्थेत मोहन जोशी बघितले होते, चला मी 2 वर्ष जाऊ दिली. धर्मवीर 2 मध्ये ते नाही आहेत, मी जाऊ दिला तो सिनेमा. तो संपल्या गेलो, म्हटलं आता तरी सुधारले असतील. तर परिस्थितीत फरक नाही जास्त, कसा बसा एखादं पाऊल टाकायचे. आणि मनात एकच, माझं थिएटर, माझा सिनेमा, मी सेटवर गेलो नाही आहे, कुठल्या नाटकाची प्रॅक्टिस नाही आहे, सतत बोलण्यात तेच. आणि बरं बोलताही येत नव्हतं. मी म्हटलं बघा मोहन जोशी सर, आपल्याला आता देऊळबंद 2 करायचं. ते म्हटले नाही, सिनेमा अभिनय आता नाही, मला जगासमोर असं जायचंच नाही आहे. म्हटलं बघा मोहन जोशी सर, मी तुमच्याशिवाय सिनेमा नाही करू शकत, देऊळबंद तर नक्कीच नाही, तुम्हाला करावं लागेल. ते म्हटले काय करणार आहेस तू? मी स्क्रिप्ट घेऊन गेलतो. हे कसलं स्क्रिप्ट, हे काय असा येऊ, असे स्वामी येणार का जगासमोर, माझी चेष्टा करतोयस का तू? तर मला त्यांचा तो उद्वेग कळत होता. म्हटलं मोजो सगळं ठीक होईल. ते म्हटले 1 मिनिट, तू आलायस म्हणून पुन्हा उत्साह आलाय, मी करावं अशी इच्छा आहे तुझी? म्हटलं 100%. थांबशील वर्षभर? म्हटलं वर्षभर काय, मी 10 वर्ष थांबेल, तुम्ही सांगा. आणि एखादं नवीन विद्यार्थी थिएटरमध्ये आलेला पुरुषोत्तम करंडक वगैरे करणारे नसतात का, तोंडात पेन्सिल, मग ट ठ ल ल ल ल ल ल ट ट ट ट ट ट, अशी त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. माझ्याकडे ये, माझा डायलॉग घे, मला चालव. मग काहीतरी ते मसाज डॉक्टर ते त्यांनी लावले. रोज एक माणूस यायचा. बरं मी म्हटलं आता आपलं प्रोडक्शनसाठी चाललंय ना, म्हटलं मोजो तर ना ते जो काही खर्च असेल, खर्च राहू दे, पैशाचं बोललो का कधी? या सिनेमामुळं उभा राहतोय पुन्हा, मला त्याची उभारी आली आहे. नाही, मला भयंकर म्हणजे इतकी मोठी गोष्ट आहे ना की हॅट्स ऑफ टू यू की तुम्ही ज्या पद्धतीनं त्याच्यावर मात करून उभे राहिलात. सांग पुढं. आणि असे उभे राहिले. एक दिवस फोन आला, सर, एक तर ते सर म्हणतात, ते म्हटलं आमच्यात पद्धत आहे, दिग्दर्शक हा सर, सर जरा घरी या. मी गेलो, ते सिंहगड रोडलाच राहतात. मी ताबडतोब गेलो. दरवाजा मुद्दामा दरवेळी मॅडम उघडायच्या ना, तर मॅडमनीच उघडला. त्यांनी दरवाजा उघडला आणि मॅडम बाजूला आल्या आणि मोहन जोशी सर आतनं चालत असे आले, ज्यांना एक पाऊल टाकता येत नव्हतं. असे चालत 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 आले आणि खुर्चीवर बसले आणि मला वाटले ऑडिशन झाली. म्हणजे अहो म्हटलं तर काय बोलताय तुम्ही? आणि म्हटले आता शूट लाव, आता शूट लाव. फक्त माझ्या मनात काय होतं, त्यांना गोष्ट माहितीच नव्हती तोपर्यंत. पहिल्या देऊळबंदच्या भागात राघव शास्त्रीच्या AC गाड्यांमधनं त्याची नाही का, त्याला पार हे करत त्यांनी हे केलंय. मी ते म्हटलं काय आलं? म्हटलं मुझे जरा पिक्चर असा आहे की देऊळबंद भाग 2 आता परीक्षा देवाची. तर ते परीक्षा शब्द म्हणजे मी काय करायचंय म्हटलं, तर थोडंसं शेतीच्या बांधावरनं, ढेकळांमधनं, शेतातनं, माळरानावर, विहिरीवरती, मोठ घेताना बैलगाडी धरलेलं असं काही शेतकऱ्यासारखं. अजून 6 महिने देणार? ऐकलं. म्हटलं आता, म्हटलं बोला मोजो, तुमच्यासाठी वाटेल ते, हो काय करू सांगा. 6 महिने दे मग अजून. त्यांनी परत काहीतरी वेगळं ट्रेनिंग सुरू केलं. मग
ड्रायव्हिंग त्यांचा आवडता विषय माहिती आहे ना, ड्रायव्हिंग बंद आलती, त्यांनी ड्रायव्हिंग सुरू केलं त्या पायानी, ज्या पायाला हे झालतं. मग गाडी चालू लागले आणि एक दिवस गाडी चालवत माझ्याकडे आले, चला तारखा लावा. आणि मग मी देऊळबंदचं शूटिंग लावलं. सिनेमा पहा तुम्ही, म्हणजे आता त्यांच्या अभिनयाचं कौतुक करणारे आपण कोण, त्यांनी ते प्रूव्ह केलंय. 600पेक्षा जास्त सिनेमे. आता परीक्षा खरंच देवाची आहे, कारण शेतकरी बाई घेतीये, म्हणजे ते काय कसे असतात. आणि त्या परीक्षेत स्वामी तर परमेश्वर आहे, उत्तीर्ण होणार होतेच, पण या अवघड परीक्षेत मोहन जोशी सर 100पैकी 100 घेऊन उत्तीर्ण झाले, हे नक्की. क्या बात आहे. सांग ना, या सिनेमाबद्दल काय आहे? देऊळबंद 2 टिपिकल माझ्या पठडीतला, म्हणजे माझ्या पॅटर्नवाला सिनेमा आहे. माझ्या प्रत्येक सिनेमात शेतकरी असतोच. ज्यावेळी मी सरसेनापती हंबीरराव केला तेव्हाही मी शेती आणलीच. आणि शिवाजी महाराजांच्या काळातली ऐन जिन्नस कर्ज पद्धती दाखवली. खरं तर आत्ता ही सरकारनं ती पद्धत अवलंबली तर खूप चांगलं होईल. म्हणजे कर्जमाफी हे सोल्युशन असूच शकत नाही, या मताचा मी स्वतः शेतकरी आहे म्हणून सांगतो. त्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याला अशी गोष्ट द्या जी त्याचं पीक वाढवणारी ठरेल. तर ती पद्धत मी कारण शिवाजी महाराजांनी सुरू केली ती, कुणी ऑब्जेक्शन तर घेऊ शकत नाही ना त्या पद्धतीवर. अरे असली कसली पद्धत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पद्धतीनं त्यांच्या कार्यकाळात काम केलं होतं, म्हणून तेव्हा आत्महत्या नव्हती. शेतकरी सुखी होता. म्हणून मी तिथं ते वापरलं. धर्मवीरमध्ये आनंद दिघे साहेबांचा सगळा अभ्यास करताना रोज विचारायचो शिंदे साहेबांना, मंगेशला, सचिन जोशींना, श्रीकांत शिंदेना, की ऐका ना, ते शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं, म्हणजे हे सगळं कळलं मला. हिंदुत्व हे ते सगळं आपण मांडू, शेतीसाठी काहीतरी पाहिजे. तर एक म्हातारा माणूस होता, उद्धवराव, त्यांचं नाव उद्धवराव जगताप. अच्छा, उद्धवच नाव ठेवलं होतं का? उद्धवच नाव ठेवलं होतं का म्हटलं? नाही ते माझं त्यांचं नाव होतं ते ह्यांचे उद्धवराव जगताप काहीतरी नाव. हा, उद्धवराव असेल, असं काहीतरी असेल किंवा उद्धवराव असेल ना, प्रवीण नाही काहीतरीच असं. अरे नाही उद्धवराव. तर ना ते आनंद दिघे साहेबांचे सगळ्यात जवळचे होते आणि बाळासाहेब ठाकरेंचाही त्यांच्यावर जीव. म्हातारा असा 90-92चा. त्याला मंगेश देसाई घेऊन आले माझ्याकडं. ते म्हटले, तुम्हाला माहिती आहे दिघे साहेबांचं शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त काम आहे. मला आनंद आला, चला शेती आली, बायोपिकमध्ये शेती आली. म्हटलं कसं काय? ते म्हटले, तुम्हाला ते दादा भुसे माहिती आहेत का? दादा भुसे, हां, ते त्यांच्या गावावरनं यायचे दिघे साहेबांना भेटायला आणि त्या आनंद आश्रमाच्या समोर पेपर टाकायचे, पेपर नाही का आपले वर्तमान, आणि त्याच्यावर ते बसलेले असायचे दिघे साहेबांची वाट बघत. तर ते दादा भुसे रोज येऊन बसायचे. तर एक दिवस आले रात्रीचे, ते 2 का 3 वाजता आले दिघे साहेब आणि म्हटले, काय रे भुसे साहेब, काय काम काय? तर दादा भुसे म्हटले, ते आमच्या तालुक्यातनं जरा शेतकरीची तरुण पोरं जरा गडबड करायला लागली. गडबड कसली? नाही, ते जमिनी विकतायत आणि ना तो पैसा जरा विचित्र मार्गाने चाललाय. तर दिघे साहेब म्हटले, म्हणजे कोण जबाबदार आहे याला? तर दादा भुसे म्हटले, तुमचं ठाणं. तसं दिघे साहेब म्हटले, माझं ठाणं म्हणजे ठाण्याच्या आसपास आणि आजूबाजूला पनवेलला इकडं तिकडं डान्स बार खूप वाढलेत आणि तिथं शेतकऱ्यांची पोरं बरबाद होत आहेत. बास म्हटलं, हाच आपला मुद्दा. आणि मग त्याच्यावर ते पहिले जे डान्स बार फोडले गेले या महाराष्ट्रात, ते दिघे साहेबांनी. म्हणून तो सीन आणला शेतीचा. असं करत म्हटलं, मुळशी पॅटर्न तर सगळ्यांना माहिती आहे, शेती इकायची नसते, शेती राखायची असते. आणि ती माझी गोष्ट होती, म्हणजे मी कधी जास्त बोलत नाही.
ते सगळं गुन्हेगारी माझ्या घरापर्यंत आलेलं होतं. माझ्या घरात माझ्या रक्ताचे, ओके, त्याच्यावर बोलत नाही काय झालं तर ते डेंजर इश्यू आहे, पण ती गुन्हेगारी मी माझ्या घरापर्यंत पाहिली होती ना. माझ्या आईवडिलांनी भोगली होती. आणि म्हटलं आता तर प्रकरण आपल्या घरात आलं, तालुक्यापुरतं मर्यादित नाही राहिलं. म्हटलं आता काहीतरी केलं पाहिजे. माझा सख्खा भाऊ, आणि म्हणून हा सिनेमा लिहिला. म्हणजे आमचं गाव आहे जातेडे, तरुण एकदम देखणे पैलवान, स्टेट गाजवलेले, हे गाजवलेले. अचानक ना 92 साली ना आमच्या तालुक्यात काही मंडळी येऊ लागली. दुर्लक्षित तालुका होता, पुण्याच्या जवळ होता, कधी कुणाचं लक्ष नाही, लवासा बिवासा असण्याचा संबंध नाही. तेव्हा कुणाला माहीत नाही, ज्या नदीवर पुणे शहर वसलं मुठा, ती आमची नदी, ते आमचं गाव. म्हणजे मुरली अण्णा आपले कॅबिनेट मंत्री त्या गावचे, मुठा, मोहोळ. आणि अण्णाचं माझं शेजारी जातेडे. आम्ही रोज नदीवर पोहायला सगळे तिथं जमणारी पोरं. आणि अचानक 92ला कोणी स्कूटरवर येऊ लागलं. स्कूटर म्हणजे शब्द लक्षात घ्या, स्कूटर म्हणजे गावात लोक यायची स्कूटरवाल्याला रिस्पेक्ट द्यायला. तर लोक यायला लागली, जमिनीबद्दल बोलू लागली. आणि तिथं सरळ सुरू झालं राजकारण. कारण 92 साली पहिल्यांदा ग्लोबलायझेशनचे वारे राजकारण्यांपर्यंत पोचले होते. त्यांना माहिती होतं की असं काहीतरी येणार आहे की 10-15 वर्षांनी एकदम ड्रास्टिक चेंज होणार आहे. आणि त्यातून तो मुद्दा झाला. म्हणून मी मुळशी पॅटर्नमध्ये ते मांडलं. आणि आता 100% सिनेमा शेतकऱ्यांवर, आणि त्याच्यातून वरवरच्या गप्पा नाही. शेतीला कारणीभूत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत बहुतांशी शेतकरी पण आहे. शेतीबद्दलचं आत्ता कमी होत चाललेलं ज्ञान आहे. बदलत्या ग्लोबलायझेशनच्या शेतीशी नाळ नाही. आणि अनेक गोष्टी, विभक्त कुटुंब व्यवस्था आहे, ते सगळं या सिनेमात मांडलं. आणि माझ्या मनातली ती घुसमट परमेश्वराच्या तोंडून बाहेर काढली. कारण आपण किती म्हणजे हातावर बोटावर मोजणे इतके देव नाकारणारे लोक असले तरी बहुतांशी समाज हा देव मानणार आहे. शेती करणारे तर नक्कीच वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहेत. म्हटलं त्यांना देवाच्या तोंडून सांगू आणि बघू. सगळ्यांनी हात टेकलेत. आता देवाच्या तोंडून सांगून बघू आत्महत्या थांबतायत का. कारण मागचे 20 वर्ष तुमचा तर खूप अभ्यास आहे सर याच्यावरती. आत्महत्यांचा ग्राफ ना काही कमीच व्हायना. पहिली आत्महत्या आपल्याकडे झाली महाराष्ट्रात, त्या पहिल्या देशातल्या शेतकऱ्याची देशातली पहिली आत्महत्या यवतमाळ, कुटुंबासहित. तर म्हणजे नाव पण माहिती आहे मला, पण आपण घेत नाही. तर ती आत्महत्या झाल्यावर काय लोक फॅशन असल्यासारखं, आणि शेतकरी मग व्यक्त होण्यासाठी आत्महत्येचा आधार घेऊ लागला. आणि ते इतकं बळावलं की त्यानंतर आज तागायत आकडा कमीच झाला नाही, आकडा वाढतोय. म्हणजे भिदिले शून्य मंडळ अशी वेळ आली आहे आता. यंदाचं तर सांगतो, माझा मित्र आहे विनायक हेगाना, जो काम करतो शेतकऱ्यांसाठी, मी पण करतो हेल्पलाईन. म्हणजे कुणाला माहीत नाही, मी म्हणजे या दिवसात तर रोज एकदा तरी एका शेतकऱ्याशी फोनवर बोलतो. कारण त्या हेल्पलाईनला मी माझा नंबर पण दिलेला आहे. ते जॉईंट करून माझ्याशी बोलतात. रात्र्यापरात्री बोलतो मी, पहाटे 3-4 एका फोनने आत्महत्या वाचू शकते. मग ही अस्वस्थता, यंदाचं तर वर्ष जास्त मी डेंजर आहे सांगतो. म्हणजे बाकी अर्थकारण काय त्याच्यावर तर माझी आपली बोलण्याची पात्रता नाही. पण यंदाचा उन्हाळा, यंदाचा अवकाळी हा भल्यांना घेऊन जाऊ शकतो. म्हणून देऊळ बंद 21 मेला, मी गुरुपौर्णिमेला करतो दरवेळी, मुद्दाम 21 मेला केला. या सिनेमाची गरज आहे महाराष्ट्राला, माझ्या शेतकऱ्यांना. त्यामुळं मला हा जो वाढता ग्राफ आहे ना, त्याला उतरता कळा द्यायची. भले एका आकड्यानं आत्महत्या खाली आली यंदा, काय बाबा गेल्या वेळी 3,553 झाल्या, तर यावेळी 3,552 झाल्या, तरी मी आनंदी होईल. एकनी कमी झालं. आणि हा एक दिवस आकडा आपण शून्यावर आणायचा आहे.
तोपर्यंत माझ्या सिनेमात शेतकरी येत राहणार. आणि देऊळ बंद 2 असा कम्प्लिटली शेतीवर आहे. वेगळे मुद्दे, बोगस बी बियाणं, कृषी सेवा केंद्र, PGR कंपन्या, सल्लागार. शेतकरी सल्लागार, फर्टिलायझर्स, दुबार पेरणी तिबार पेरणीला कारणीभूत सरकारी एजन्सी, सरकारी कित्येक कृषी सेवा केंद्रांमधनं बोगस बी बियाणं विकलं. जायचं कुणाकडे शेतकऱ्यांनी? जायचं कुणाकडं? अरे बरं, ते बियाणं विकणारा पण शेतकरीच ना. तो थोडीच कुठल्या तरी परदेशातनं माणूस आलाय नाही का, डेव्हिड बिव्हिड नावाचा, आणि आपल्या तालुक्यात येऊन सेवा केंद्रातनं विकतोय. सगळी शेतकऱ्याची पोरं. बोगस बी बियाणं विकणारं शेतकऱ्याचाच पोरगा, शेतकऱ्याच्या उरावर बसून भाव कमी करणारा शेतकऱ्याचाच पोरगा, आणि आपण अपेक्षा ठेवायची पार दुनियेकडनं. तर या सगळ्याला मी वाचा यातनं पुढली लय कंपन्या माझ्यावर नाराज होतील. म्हणजे गेल्या मुळशी पॅटर्नच्या वेळी गुन्हेगारांनी हल्ला केलता, आता मोठमोठे व्यापारी शेतीची हे विकणारे हल्ला करतील. पण काय होतंय, गंमत काय आत्महत्येची, जर 3,000 आत्महत्या झाल्या ना, यातल्या 1 ते 1,500 दुबार पेरणीमुळे होतात. हे कुणी आपल्याला सांगितलंच नाही. दुबार तिबार पेरणीमुळे होतात, खोट्या फर्टिलायझरमुळे होतात. अरे काय आशेने पेरतो आपण जमिनीचं पोट फाडून. अरे आता पूर्वी कसं जमीन आपण पेरलं की उगवून येणार असा एक नियम होता ना. जे पेरल तेच उगवतं. आता जे पेरल ते उगवतच नाही. म्हणजे ती म्हण पण खोट्यात पडायला लागली. वेडपटासारखे शेतकरी पेरल्यानंतर रोज सकाळी उठून जाऊन बांधावर बसतात, काय आलंय का उगवून. एकदा आलं कसं बसं हिरवं की त्यांचा जीव भांड्यात. जर 3 दिवसात ते हिरवं आलं नाही ना वर, संपलं. त्याला कळतं काय झालं. आणि वाली राहिलेला नाहीये. त्यामुळं बेसिक गोष्टीतनं शेतकऱ्यांची ती आणि याला शेतकऱ्याचं नॉलेज पण कमी पडतंय, अभ्यास कमी पडतोय. BSc MSc ॲग्रिकल्चर करून UPSC MPSC करतात. मी डांगे घालून जाईन. BSc MSc ॲग्रिकल्चर कुणाच्या तरी जागा अडवून की ती सगळी पोरं UPSC MPSCला जातात. मग ते MSc BScचं शेतात करणार कोण? त्यामुळं BSc MSc करून जे शेतात काम करतात ना, त्या सगळ्यांना माझा साष्टांग नमस्कार. विद्यार्थ्यांना की बाबांनो, तुम्ही तुमच्या शिक्षणाचा वापर आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी करा. आणि सगळे शेतकरी सल्लागार पण शेतकऱ्यांच्या जवळचे असतात. गावातलं पोरगं असतं, तालुक्यातलं असतं, आणि तेच विकतंय काहीतरी आणून डुप्लिकेट. पण म्हणजे मागं जेव्हा तुम्ही देऊळ बंद केला होता तो आणि आत्ताचा, तुम्हाला काय म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये काय बदल जाणवतोय आता? कॅरेक्टर्सच काय बदलू शकत नाही. कारण शेवटी स्वामीच आहेत ते. इथे काय आणि तिथे काय, स्वामी ते स्वामीच. माझ्या चालण्यामध्ये फरक पडला आहे, पण त्यांनी कृपा केली माझ्यावर की खपवून येतं, ते चाललं सगळं व्यवस्थित. म्हणजे त्यांनी चालवलं मला. बाळ कसं चालतं घरात तसं मी चालू दाखवायचं त्याला. आणि एवढंच झालं की आमचं 32 दिवसाचं शेड्यूल होतं, ते 42 दिवसाचं झालं. पण त्यांनी जे केलं त्याला तोड नाही. त्यात 33 तास सलग शूट करायला लावलं. मला कसं तरी वाटतं ते बोलायला. माझ्याकडे नट घाबरत. सलग 33 तास शूटिंग. सांगा काय झालं. नाही काय झालं सांगतो. पहाटेची वेळ होती आणि आता नवीन सीन करायचं आपल्याला. आता हे म्हणल्यानंतर समजच की पुढं काही शब्द बोलायचं कारणच नाही कोणी. म्हणलं 33 तास झाले घडलं बघतं सगळं. काल सकाळी सुरू झालं, आज अजून पहाट झाली. म्हणलं काय चाललंय तर कोणाला सांगायचं काय बाबच नाही ना. कारण दबदबा जबरदस्त आहे. आणि मग शेवटी घरगुती मॅटर बहिणींकडे गेलो आम्ही. बहिणीनं म्हटलं हो ते सांगायचं साहेबांना 37 तास झाले, 33 तास झाले, अजून चालूच आहे शूटिंग, आता नवीन सीन करायचं म्हणतात. ते म्हणले त्याला कोण बोलणार, ते म्हणणं बोलायला पाहिजे ना कोणीतरी, तुम्हीच घ्या पुढाकार, बोला. बोलते म्हणे तर बोलले. ते 33 तास झाले. मी त्याला कळलंच नाही कधी सुरू केलं आणि कधी संपते. फक्त संपवायचं होतं आपल्याला काम, एवढंच डोक्यात. त्यामुळे मला हे आवडलं का की खरंच असं वर्कहोल की असायला पाहिजे नटांनी.
किती तास बघू नका तुम्ही, काय काम केलं ते बघा. कारण शेवटी काय, पण शरीर थकतं ना. त्यामुळे हात जोडून विनंती केली, म्हटलं प्लीज सोडा मला. हात जोडून मोजूनची विनंती कळली असेल ना. अहो तरडे, तुमचं वय किती आहे माहित नाही, तुमचं चालूच आहे रोल साऊंड. आता ऐका, आता मी पडेन, मी 75 आहे हो, तर जरा आता कृपा करा. आणि माझ्या अहो, एकदा नदी ओलांडायची होती आम्हाला. तर नदी ओलांडली आम्ही जाऊन तू बसलीकडे, तर हे तिकडे पलीकडे पहिल्या तिरावर चालू आहे, आरडाओरडा चालू विदाऊट माईक. आणि मी इकडे बसलो, तर एक अनोळखी माणूस दिसला. म्हणलं माझेच तुमच्याकडे, उद्योगला झालो तुम्ही. मी काय करायचं काय, म्हटलं माचीस तुमच्याकडे. आता काही कळेल का माचीस मागतायत, बाकी सगळं करायला बसले होते माझ्या शेजारी, माचीस का मागतायत. म्हणलं एक काम करा, लाकडं आणा, त्याची शिता पेटवा, मला झोपवा त्याच्यावर आणि पेटून टाका. नाही, त्या तरड्याला बोलून त्याला काडी लावायला सांगा. आता मी नाही नदी डोंगर नाले पार करणार. ही काय पद्धत आहे का नदीतनं पळा. फार पण चांगल्यासाठी करत होते. हे प्रश्न नाही, बघितल्यानंतर आता जाणवतं की खरंच आपण कष्ट केले तर चांगल्यासाठी केले. मी 40 दिवसात खुर्चीत पण मला बसत. सांगा की तुमची अशी परीक्षा किंवा असा त्रास, परीक्षा जरा चांगला शब्द झाला, यापूर्वी तुम्हाला असा कुणी दिला होता, इतकं राबवलं असं? प्रकाश झा. अच्छा, त्या सिनेमात गंगाजल हृदय. आणि हे म्हणजे हिंदीतले प्रकाश झा आणि मराठीत तरडे सेम, काही फरकच नाही. मॉब क्लिअर सगळं तेच करायचे. मॉब व्हायचं सगळं हे सांभाळ आरडाओरडा आवाज काय. मॉब पण मी सगळं डायरेक्शन यांचंच, लेखन यांचंच, संवाद यांचेच. ते 33 तास केलं तेव्हा ज्युनियर आर्टिस्ट पळून गेले. हो, ते पळून गेलो ते. होते रात्री. आमच्या इथल्या कलाकारांनी सगळे ड्रायव्हर जमा आणि केले. मला माहितीच नाही ना, कारण मला तर लोक दिसत होती. तर पिट्या म्हटला, पिट्या EP क्रिएटिव्ह प्रोड्युसर, म्हटलं इकडे आहे ना. आणि म्हटलं सगळं तर चाललंय ना, आता ऐक ना, हे जे दिसत आहेत ना समोर ज्युनियर आर्टिस्टचे कपडे घालून, ते ज्युनियर आर्टिस्ट नाही आहेत. ज्युनियर आर्टिस्ट केव्हाच पळून गेले. म्हटलं मग हे कोण आहेत? आपल्या कलाकारांचे नातेवाईक शूटिंग पाहायला आलते, त्यांना त्यांचे कपडे घालून, आणि सगळे ड्रायव्हर ते कपडे घालून उभे आहेत. रे ज्युनियर्स गेले बाबा पळून. आणि मग काय बोजो. मोहनजी, खरं तर म्हणजे आता हा जो चित्रपट तुम्ही सांगताय तो शेतकऱ्यांबद्दलचा आहे, पण समाजातल्या इतर प्रश्नांबद्दलही प्रवीणजी तुम्ही कायम बोलत असता. आता अगदी बोलता बोलता तुम्ही सांगितलं की तुम्ही अनिरुद्ध बापूंना मानता, पण आत्ताचा जो काळ आहे, आत्ता म्हणजे आमच्या वृत्तवाहिन्यांवर ज्या बातम्या येतात त्याच्यात म्हणजे लोक अंधश्रद्धेपोटी कुठला तरी गुरु मानतात आणि मग त्याची पिळवणूक होते. हा काळ असताना एखाद्या गुरुसंबंधीचा किंवा अशा पद्धतीचा चित्रपट आणणं आणि त्याच्याद्वारे पटवून देणं किती कठीण वाटतं? हे बघ कसं आहे माहिती आहे का, चर्चा नेहमी वाईटाची पहिली होते. उदाहरणार्थ, मी एखादी पोस्ट केली, राजीव सरांनी एखादी पोस्ट केली, तुम्ही माझा कट्टानी ABPच्या एखादी पोस्ट केली, काय होतं माहिती आहे का, असं समजा 5000 त्याला कमेंट्स येतात. किती? 5000. त्यातल्या 5 वाईट असतात. आपण विचार त्या 5चा करतो. चांगल्या कमेंट कितीतरी असतात, 4995. त्यातली एकही आपल्याला आठवत नाही, कारण चांगलं आपण गृहीत धरले. वाईट ज्या अंगावर येतं ते आपण घेतो. आता मराठी कलाकार कुठे व्यक्त होतात त्या भीतीने की जाऊ दे कुठं, आता ते माझ्यासारखं मी दळबद्रीची, मी काय, मला जे माझ्या मनातील मी कशाचीच, म्हणजे आपल्याला भीतीच नाही ना कशाची, व्यक्त होतो. सेम तू जे म्हटली, जसं अनिरुद्ध बापू आहेत, अक्कलकोटच्या सगळ्या मंदिराच्या आमच्या इंगळे साहेब आणि त्यांची टीम आहे, गुरुमाऊली आहेत, किंवा असे कितीतरी लोक आहेत ना जे समाजासाठी खूप करतायत. चर्चा वाईटाची होती आणि वाईट वृत्ती ही बोटावर मोजणे इतकी असती, जी अशी
चांगल्या कामाला बदनाम करते. तर आपण ना जे चांगलं आहे त्या चांगल्याकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आणि सत्सद विवेक बुद्धीला अनुसरूनच करायचं. आता बघ, मी माझ्या सिनेमात मी माझ्या परीनं काय केलं, मोहन जोशी म्हणजे स्वामींच्या तोंडी डायलॉग काय दिला, ती काहीतरी म्हणते स्वामींना, काय काय चमत्कार केला का काय, स्वामी म्हणतात हे बघ, चमत्कार आणि जादू टोना करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाता घालीन, ती श्रद्धा नाही, जादू टोना श्रद्धा नाही. तर माझं हे काम आहे म्हणून कर्तव्य म्हणून मी ते सिनेमात घेतलं आणि देवाच्या तोंडी दिलं. कुठला देव म्हटलाय रे जादू टोना करा, माणसाने स्वतःच्या भीतीतनं निर्माण केलेली या गोष्टी आहेत. त्यामुळं चांगलं आणि वाईट कुठेही जाताना, मी असं नाही म्हणत, कुठेही जाताना शांतपणे ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे हे तपासूनच प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व्ह व्हावं. कारण अंधश्रद्धा ही वाईटच, 100% 100% वाईट. पण मला सांगा की म्हणजे तुम्ही आधीपासून श्रद्धावान होता, मधल्या आजार आजारपासून आहे श्रद्धावान, पूर्वीपासून? अगदी पूर्वीपासून देव विस्फूर्ण विश्वास आहे. अच्छा. का मी म्हटलं की मधल्या काळामध्ये नाही नाही नाही, अजिबात नाही. तुम्हाला कायम पण तुम्हाला म्हणजे तुमच्या श्रद्धांसाठी तुम्हाला देवळात देवाने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे मी अत्यंत तृप्त माणूस आहे. मला उद्या मेलो तर काय फरक पडणार नाही मला. म्हणजे माझी कुठली इच्छा राहिली बा असं काहीच नाही, काहीच नाही. याच मुद्द्यावर थोडं मागे घेऊन जाते. अग्निहोत्र सिरियल होती आणि ज्याच्यामध्ये तुमचं कॅरेक्टर पक्क नास्तिक होतं. तर ते कॅरेक्टर साकारताना त्रास झाला होता, कारण का ते करताना तुम्हाला घरातला देवारा वगैरे पण उखडून टाकायचा सीन होता. नाही काय आहे, शेवटी नाट्य सिनेमा म्हटलं की तो करावा लागतं, केलं जातं काय. पण तसं श्रद्धेला तडा नाही, अजिबात नाही. म्हणजे वाईट वाटलं अजिबात नाही. एक ॲक्शन सांगितली साहेबांनी, ग्लास होता फोडला. आता ग्लास फुटला डायरेक्ट फोडतोय, मी डायरेक्टच ॲक्टर आहे. तुम्ही सांगितलं देवारा तोडला, लाच घातली, असं काय. पण ह्या तुमच्या श्रद्धा ज्या आहेत त्या कशातनं आल्या? म्हणजे घरातलं वातावरण होतं? घरातलं वातावरण. माझी आई पूजा करायची, त्यामुळे मी पूजेला लागलो आणि अजूनही पूजा करतात घरात, सकाळ संध्याकाळ उद्योगती असते आमच्याकडे. प्रवीणजी, तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या सिनेमामध्ये सीन जेवढे इफेक्टिव्ह असतात तेवढेच तुमचे डायलॉगसुद्धा खूप इफेक्टिव्ह असतात. आणि म्हणजे काही डायलॉग आहेत जे खूप जास्त लक्षात राहतात. तर ते संवाद लेखन करत असताना सुचतात की ते आधीच ठरवलेलं असतं की इथे हा डायलॉग वापरूया? काय थॉट प्रोसेस असते तुमची ते डायलॉग लिहिताना? नाही, लेखन ही लय गंमतशीर गोष्ट आहे. मुळात माझ्याकडं पण मी लोकांना लेखक कमी वाटतो, मी डेंजर माणूस कुणीतरी वाटतो. हां, पण ना लेखनाची गंमत तुमचं वाचन खूप पक्क असलं पाहिजे आणि विविध अंगी. जसं की वाचतो की नाही आता असं हातात चाकू घेतलेला. काही शपथ सांगतो, माझी परिस्थिती अशीच आहे. म्हणजे सगळ्या नटांशी वागताना पण मी असाच वागतो, फक्त मोजूनशी त्यातल्या त्या. सगळ्या नट्यांशी पण बघताना असं वाटतं. म्हणून माझ्या पिक्चरमध्ये नटीच नसती. कुठे देऊळबंद मध्ये गश्मीर आणि हे आता त्यांची मिसेस आहे, तिच्याशी तसेच. हा ठरवून नाही म्हणून मिसेसच घेतली. नाही तर तिच्या आईला काहीतरी म्हटलं, त्या पुरीला काहीतरी बोलायचो आपण, नाही का, ए बिंडो काय मूर्ख, अरे हिला, तर म्हटलं कुठं डोक्याला ताप ना, म्हणून बायकोच घेतली. आणि पण ते सेटवरचं सगळं घरात उठतं निघतं, घरात निघतं. मी ना अत्यंत डिसिप्लिन घरात राहतो. मी फ्रस्ट्रेट झालोय. अच्छा. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझं नवीन लग्न आलतं. काय झालं, लग्नाच्या आधी मी 7-8 वर्ष कॉट बेसिसवर राहायचो. बॅचलर लाईफ किती भंगार असतं. तर ना काय कुठं काय पडलंय, म्हणजे एखादी जर गोष्ट पडली अशी बॅचलर लाईफला, तर ती उचलण्यासाठी विचार विनिमय होतो. उचलू का नको, का उचलू, पण मी आता का उठू ना. तर त्यातनं डायरेक्ट लग्न झालं आणि हिच्याशी, अरे बाप रे, हे तिथं का, तू काय केलंस, तर मी चुकलो एकदा. काय केलं मी, टॉवेल कुठे टाकलाय, टॉवेल कुठे टाकला, बेडवर टॉवेल टाकतो. तर मला कळलं नाही, बेडवर टॉवेल टाकण्यात काय एवढं काय झालं, उचल. तर ना तिला ते रोज ती फ्रस्ट्रेट व्हायला लागली. नंतर तिने घरात बोर्ड लिहिले
लाईट बंद केलीस का? बेडच्या तिथं वरती बेडवर कोणी टॉवेल तर टाकत नाहीये ना. आज आहे, आता मी खूप सुधारलो, म्हणजे माझ्याकडे पर्यायच नव्हता. मी आता एकदम डिसिप्लिन झालोय. तर ना आता ते बोर्ड काढले पाहिजेत की नाही रे, सुधारलाय ना माणूस. अजूनही येत बोर्ड, त्याचे अक्षर पुस्तक. आणि आता पोरग मोठं पण मग आता असं ते वाचतं. हां. आई हे बोर्ड का लिहिले, बाबाला विचार. काय नाही, मी असं म्हणतो की पण आता तुला हा पर्याय आहे ना की घरात बोर्ड लावायचे की बोर्ड काढा, जोपर्यंत बोर्ड निघत नाही तोपर्यंत काहीतरी उपोषण आंदोलन काहीतरी. आम्ही खतरनाक फक्त दाराच्या बाहेर, घरात गेलं की आमच्या हातात काहीही नाही. हे सगळं ठेवा, हे काढू नका, हे नाही आई हे शपथ. तिला बघू दे. म्हणजे तुम्हाला माहितीये का, हे सगळा ड्रामा जो आहे ना हा सगळा. मी नॉनव्हेज खातो. तर आई वडील तर माझे शाकाहारी आहेत, वारकरी संप्रदायातले. पण मला ते बाहेर राहत असल्यामुळे कॉलेज काळात वगैरे लागली नॉनव्हेज खायची सवय. 12वी वगैरेपर्यंत खात पण नव्हतो. तर ना ही नुसती शाकाहारी नाहीये. माझे आई वडील कसे आहेत की बाबा आम्ही शाकाहारी आहोत, तुमचं तुम्ही बघा, कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. टिपिकल शेतकरी. ही कशी शाकाहारी आहे, प्राणीमित्र शाकाहारी आहे. एकदा सोसायटीत एक कावळा अडकला होता. काय कावळा, तिथले आत्ताच्या आत्ता मुरली अण्णाला फोन कर. अगं वेडपट, म्हटलं तू कॅबिनेट मंत्री आहे, तुझा कावळा अडकलाय म्हणून मी त्याला फोन करू का? तुम्हाला अक्कल नाही, तुमच्या राजकारणी मित्र काही कामाचे नाही. म्हणजे कावळ्यावरनं थेट, म्हणजे मित्रांच्या सामाजिक भानावरती शंका. शेवटी मी पिट्याला म्हटलं, पिट्या सामाजिक कामातला असतो ना, पिट्या कुठेतरी हे कावळा अडकल्यावर कोण येतं रे, कुणाला फोन करावा लागतो? पिट्या म्हटलं अडकू दे की मारू दे, ते कावळ्याचं काय घेऊन बघ. अरे म्हटलं ऐक ना, बायको लय सटकलेली आहे आणि कावळा अर्धवट जिवंत आहे. शेवटी पिट्याने ती अग्निशामक दलाची लोक, लाईट बंद त्याच्यासाठी, तासभर ती लोक चढून एका कावळ्याने कामाला लावलं सगळ्यांना. त्यामुळं ती प्राणीमित्र शाकाहारी आहे. नॉनव्हेज खाणारा माणूस तिचा शत्रू म्हणून तिचा प्रथम शत्रू बहुधा मी झालेलो आहे. पण दिग्दर्शक झाल्यावर कसं आपलं म्हणणं असतं ना सेटवर, त्यामुळे सेटवर मी खूप दादागिरी करून घेतली. उन्हात उभी राहा, चाल तिकडं जा, मोजूंनी पाहिलेलं आहे. प्रवीणजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे. मध्यंतरी तुम्ही एक वक्तव्य केलं होतं, नसरापूरमध्ये जे 3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला, त्याच्यानंतर तुम्ही म्हणाला की आता माझ्या पुढच्या सिनेमामध्ये स्वामी येतील आणि ते अशा नराधमांना ठेचतील. त्याच्यावरून तुम्ही बरेच ट्रोलसुद्धा झाला की स्वामीजी झाल्यानंतर, घटना झाल्यानंतर कशाला आधीच येऊन का वाचवत नाहीत. हे सगळे जो वाद आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? आणि असं जे आहे सिनेमा आणि त्याचं प्रत्यक्ष वास्तव हे बदलू शकतं का सिनेमामुळं? तुमचा सिनेमामुळे 100% बदलू शकतं. मुळशी पॅटर्नच्या वेळी अशीच माझ्यावर टीका झालती, ट्रोल झालतो. कसले पिक्चर आणलेत पुण्यासारख्या शहरात, लोक कोयते घेऊन पाळतायत. जणू काही 2017च्या आधी गुलाबाच्या कांड्या घेऊन एकमेकांना मारायचे पुण्यात, प्राजक्ताची फुलं उधळायची लोकांच्या गावावर. ए मूर्खा घे प्राजक्त, ए मूर्खा घे चाफा. त्या आईला त्याच्या आधीच 300-400 खून झालते पुण्यात. नाही, एक लक्षात ठेवा, सगळं होतं दिसायला लागलं. सोशल मीडिया आणि ह्या सगळ्यामुळे हे येते. 1992 साली काय झालं नव्हतं का असं काही? 1994 साली फक्त कसं आपल्या समोर ते येत नव्हतं. पण त्याच मुळशी पॅटर्ननी हजारो लाखो शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवल्या. शेती इकायची नसते, शेती राखायची असते, तर तो फायदा असतोच ना. कोण काय घेतं त्याच्यावर सगळं डिपेंड असतं. मला तर ट्रोल करणारे लई आवडतात, कारण मला आनंद मिळतो ते डिस्टर्ब झाल्याचा. कारण काय आहे, कुणीतरी कुणाच्या तरी फाटक्यात पाय घालतंय आणि स्वतःचा आनंद त्यात शोधतंय. त्याच्यात मजा नाही ना, मजा नाही ना. अरे मी म्हटलो तरी ना, एक कलाकार व्यक्त तरी झाला ना त्या प्रकरणावर. कोण व्यक्त झालं? कोण व्यक्त झालं माझ्या हरकत थेट? कारण सगळे काय म्हणतायत, कुठं प्रवीण जाऊ दे रे, कुठं नादी लागतो, आपल्याकडची लोक शानी आहेत का? अरे नाही रे बाबांनो, 2-4च आहेत अशी ट्रोल करणारी, बाकी तर सगळी आपलं कौतुक करतातच की. सोडा, कुणीही व्यक्त होत नाही, पण मी होत राहणार, कायम राहणार. आणि मी तुम्हाला सांगतो,
म्हणजे खरंच माझ्या हातात जर असा कुणी आला, मी चेचल्याशिवाय राहणार नाही. मी अजिबात सुसंस्कृत साहित्यातून आलेला लेखक बिकक नाही. माझ्या जीवनशैलीत नांगर, फाळ, वायता, बैल, घोडे हे आपसूक येतात. ते आमच्या जगण्याचा भाग आहे. मी ज्या मातीत आलो त्या मातीने मला असा बनवलेला आहे. आणि मी कुणासाठी तरी म्हणून बदलणार नाही. ट्रोल करणाऱ्यांना काय वाटतं, अरे गेले त्याला गेले उडत, खरं नाही. मला जोशी सरांना प्रश्न विचारायचा आहे. सर, स्वामींची भूमिका साकारताना त्यापूर्वी तुम्ही काय तयारी केली होती, काय अभ्यास केला होता? माझा अभ्यास सगळा हे आहेत. म्हणजे मी फक्त डोळे भेटायचो पण ह्यांचा डायलॉग ऐकायचो. डायलॉग आला की तो त्या अर्थाने डायलॉग बोलायचं, एवढंच काम होतं. बाकी काही विशेष काय अभ्यास केला नाही. मी स्क्रिप्ट देत नाही. हा, माझी- script- मी हे script फार बनवलंय. स्पेशल द्यायची मी स्क्रिप्ट एक देत नाही. माझी स्वतःची आयडिया केली. का माहितीये का, आपल्याकडचे नट आहेत ना, नट समजा स्क्रिप्टचं वाचन झालं, हा उठणार, स्वाम्याकडे जाणार. तुला माहितीये तरडेनी काय सब्जेक्ट रे, अख्खा पिक्चर त्याला जणू काही हा माझा प्रवक्ता असल्यासारखा नॅरेट करणार. तो गोम्याकडे जाणार, स्वाम्या, गोम्या, टोम्या, रोम्या, सगळ्यांना गोष्ट करत करत एक कोणीतरी डोम कावळा असतो, ट्विक, तो ऐकतो. आपलं काम सुरू व्हायच्या आधी त्याचा पिक्चर पूर्ण झालेला असतो. म्हणून मी माझं एक ठरवलंय, माझ्या गोष्टी आपल्या ओरिजिनल गाव झालंय? असं झालंय? असं झालंय? असं झालंय का? नाही, माझ्या बाबतीत असं नाही झालेलं. कारण मी कधी बरं, दिलं तुमच्याकडे नाही. आली होती का अशी स्क्रिप्ट सोम्या गोम्या वगैरेच्या माध्यमातून? नाही. हे बघ, माझे विषय नॅचरल आणि एकदम प्युअर असतात. प्युअर म्हणजे आपला विषय दुसरीकडे तुम्ही कुठे पाहणार. हा कसा सुचला तुला सिनेमा? कुठला? हा, शेतकऱ्यांसाठीच. कारण काय माहितीये का, तुला निमित्त काय घडलं ह्या सिनेमासाठी? का जे मगाशी सांगितलं नाही, हा सिनेमा मी डिक्लेअर कधी केलाय माहितीये का? 7 वर्षापूर्वी. तुम्हाला माहितीये का, नरेंद्र भिडे, प्रणित दादा जिवंत होते त्यावेळी. मी ज्यावेळी पिक्चर डिक्लेअर केलाय, हा देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची, ही नरेंद्र भिडेची 2017 सालची पोस्ट आहे. त्याच्यानंतर तेव्हा नरेंद्र भिडेच होता, प्रणित दादाच होता. एक गाणं केलेलं आहे प्रणितने आणि नरेंद्र भिडेने, आणि मग कोरोनात ते गेले. त्यामुळे पिक्चर आत्ताच नाही, 2017 सालीच. नाही, मी असं विचारतो की याच्यासाठी काही असं कारण निमित्त काही घडलं का विशिष्ट मी असं? ना आधी मकरन अनासपुरेचं काम पाहून खूप इम्प्रेस होतो शेतीचं. म्हणून ही गोष्ट मी 2016 साली पहिल्यांदा मकरंद अनासपुरेंना ऑस्ट्रेलियामध्ये ऐकवली. ऑस्ट्रेलियाला मिक्ता होतं, मिक्ता. त्या मिक्ताला आम्ही गेलो होतो आणि मकरंद आणि मी नेमका बसमध्ये शेजारी आलो. तर मी मकरंदला ही गोष्ट सांगितली की मकरंद, असं आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट होत चाललाय, तर ना मला त्याच्यावर असा कायमस्वरूपी तोडगा काहीतरी काढायचा आहे. आणि मकरंदला गोष्ट खूप आवडली. मकरंद म्हटलं, क्या बात आहे. म्हटलं, प्रवीण, हे भारी आहे, हे आपण करायचं. म्हटलं, डन. मकरंद अनासपुरे, संदीप पाठक, म्हणजे आत्ताची जी आहे तशीच जोडी होती. कोरोना झाला, मग प्रणित दादा गेला, नरेंद्र भिडे गेला, माझं काय मुळशी पॅटर्न आलं, हंबीरराव आलं, धर्मवीर 1-2 आलं, ते मागं पडत गेलं. नेमकं त्यानंतर मधल्या काळात स्त्रीप्रधान सिनेमे खूप चालले आपल्याकडं. जिम्मा, बाई पण भारी देवा, आणि बाईच्या गोष्टीसाठी बाई हक्कानं घरातनं बाहेर पडू लागली होती. तेव्हा माझ्या मनात आलं की खरं तर स्नेहल मला म्हटली, ती म्हटली, काय रे, तू कुठल्या बाईने आत्महत्या केलेलं ऐकलंय का, शेतकरी? म्हटलं नाही. का असेल असं? ती म्हटली, कारण कसं आहे, पुरुष गेला सगळं सोडून, कुठलीच बाई स्वतःच्या पोटच्या पोराला अर्धवट सोडून आत्महत्या नाही करणार शेतकरी, कारण ती शेतकरी आहे, ती प्रतिपरमेश्वर आहे. तर मला तिचं इतकं आवडलं. तुम्हाला म्हणजे मी म्हटलं, स्नेहल, मी बदलू का गोष्ट? ती म्हटली, खरंच तुला सांगते, तू जो हिरो केलाय आणि जो देवाशी भांडतोय, माझं ऐक, तू बाई कर आणि त्या स्त्रीला भांडू दे. देवाशी बाईला अधिकार आहे, कारण आम्ही रोज नैवेद्य घालतो याला. तुम्ही जाता रे बाहेर सगळे फिरायला, रोजचा ह्याचा 2 टायमाचा नैवेद्य आम्ही करतो ना, तर ह्याच्याशी भांडायचा अधिकार आमचा आहे. आणि ती इतकं क्लिक झालं, काही नाही, गोष्ट आहे तशी मी फक्त
स्त्री पात्र मकरंद सरांऐवजी स्त्री पात्र घातलं. मी मकरंद सरांना सांगितलं, सर मी सिनेमा करतोय पण तुम्ही नाही आहेत. स्नेहलने असं सांगितलं मी स्त्री प्रदान करतोय. आणि ती गोष्ट मग अशी आली 2016ला व्हायच्या ऐवजी आत्ता झाली. या चित्रपटात तुमच्या पत्नीनं काम तर केलंच आहे, पण त्याची कल्पना पण त्यांनीच सुचवली तुम्हाला. त्या बदल्यात त्यांना मानधन काय दिलं तुम्ही? आणि या माझा कट्ट्यावरच तुम्ही त्यांना सांगितलं होतं की 7 वर्षात तुम्ही त्यांना 7 फ्लॅट दिलेत वाढदिवसाला. तर यावेळेसचं मानधन काय? तुम्हाला सांगू, मी ते सगळ्यांना माहिती आहे आमची स्ट्रगल स्टोरी. ती माझ्याबरोबर 10 खोलीतच राहायची, टॉयलेट पण बाहेर होतं. तर ना मी ते मला कसं तरी वाटायचं, कारण ती चांगल्या घरातनं आलेली मुलगी, मी काय कॉट बेसिसवरच राहत होतो. तर म्हटलं ऐक, म्हणजे मी लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत कॉट बेसिसवर राहत होतो. SP कॉलेजच्या समोरची बिल्डिंग आहे, त्यातली कोपऱ्यातली रूम. मी त्या रूममधनं उठलो आणि कार्यालयात गेलोय लग्नासाठी. आणि तिचे घरचे आणि तिचे नातेवाईक सगळे, मुलगा काय करतो सारखं, मुलगा काय करतो, तर मुलगा एकांकिका करतो आणि मुलगा प्रायोगिक नाटक करतो. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे प्रायोगिकची आपले डोहाळे. तर मी मग मनात ठरवलं की नाही आता काहीतरी यार, कुणीतरी आपल्यावर विश्वास टाकून आलंय, आपल्या प्रेमापोटी आलंय, आपण तिला आवडतो म्हणून आलंय. तर त्या दिवशी मी खरं अस्वस्थ झालो आणि मी तिला म्हटलं स्नेहल ऐक ना, म्हटलं तू एवढं केलंय तर ना मी आता जरा धावपळ करतो नाही का, मी ना तुला पुढच्या लग्नाच्या वाढदिवसाला घर देणार. तर माझेही कुठनं देणारा रे, 4 आणे कमवायची लायकी नव्हती. आणि मला पहिला चिन्मय मांडलेकर भेटला. चिन्मय मांडलेकर म्हटला तुझ्यात एवढं टॅलेंट आहे लिखाणाचं, तू ते सिरियल बिरियल लिही, रोज पैसे मिळतात. आणि चिन्मयीने मला पहिलं काम दिलं आणि माझ्या नशिबात कुंकू सिरियल आली. आणि मला महिना त्यावेळी 35 का 40 हजार रुपये राकेश सारंगांकडनं येऊ लागले. आणि मी तिला म्हटलं पुढच्या वाढदिवसाला माझ्याकडनं तुला घर. आणि मी दिवसरात्र अभ्यास कर, ते काय ते सिरियल लिहायचो दिवसरात्र. म्हणजे मी वेडा झालो होतो काम करून. आणि असं मग मी सलग ती खूप दिलेत. आणि ती काय मला म्हटली होती का, आता ऐक ना ते मुलाखतीत वगैरे बोलणं बंद कर, आपल्याला नजर लागेल रे कुणाची तरी. तू ऐक ना, काय होतं वाईट लोक खूप आहेत रे समाजात. तू पाहिलं ना सोशल मीडियावर चांगलं बोलणारी माणसं नाही आहेत रे. आपण प्रेमाने बोलशील, पोटतिडकीने बोलशील, तुला वाटेल की कुणीतरी यातून प्रेरणा घेईल आणि तो पण आपल्या बायकोला असा एखादा तयार झाला तर आवडेल. पण नकारात्मक लोक खूप आहेत, तू आता हे सांगणं बंद कर. मग तेव्हापासून मी बंद केलं. पण चालू खूप छान आहे, बरं तिला माहिती आहे. पण ते राहिला ना मुद्दा. हे एवढं सगळं सांगितलं पण बायकोला मानधन दिलं का ते अरे सांगितलं? मी काय निर्मात्यांनी दिलं, मी काय तिच्यावर का, मी पण मानधनच घेतो रे या पिक्चरमध्ये. तिला मानधन मिळालं आणि खूप चांगलं मिळालं. तिने काय केलं, मला वाटलं चला संसाराला हातभार लागला, 20 तारखेचे 2-4 हप्ते नाही का आपले सेव्ह झाले. एक दिवस आली, हे बघ माझा पहिला मोठा पिक्चर आहे आणि मला चांगलं मानधन मिळालंय. म्हटलं मग मी आता यातनं गाई विकत घेणार. गाई म्हटलं वा, काहीतरी नाही का A2 दुधाचा बिझनेस. गावाला म्हटलं आपल्या जागा आहेत, तिथली नाही. मी गाई घेणार आणि माझं स्वप्न होतं की ज्या गोशाळा शेतकऱ्यांसाठी काम करतात ना त्यांना मी त्यातनं गाई दान करणार. आणि तिने सगळं मानधन त्या गाई घेऊन नगर बिगर इकडच्या तिकडच्या डोनेट केलं. आणि प्लस आता दर 6 महिन्याला त्या गायींसाठी माझ्याकडनं पैसे घेते. त्यामुळं तिला जे मानधन मिळालं ते तिने डोनेट केलं आणि ती त्यात खूप आनंदी आहे. त्यामुळं असं हे आमच्या बायकोचं मानधन आणि त्याचा संसाराला लागलेला हातभार. मला तुम्हाला दोघांना पण प्रश्न विचारायचा आहे की एक नट म्हणून तुम्हाला स्वामी समर्थ कसे उमगले आणि एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला स्वामी समर्थ कसे उलगडले? मला म्हणजे सर्वसामान्यपणे आपण देवाला नमस्कार करतो तेव्हा देवाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणतो, बरोबर. तसंच स्वामींचा फोटोकडे बघितलं मी आणि का कोणास ठाऊक मला डोळ्यात बसली मूर्ती आणि आता तीच मूर्ती डोळ्यासमोर येते. मला कुठलाही गुरुदेव दत्त डोळ्यासमोर येत नाही, पण माझा बघितला तोच गुरुदेव दत्त येतो डोळ्यासमोर. पण येतो म्हणजे येतोच, त्यात हाय काय नाही. जसं गणपतीचा येतो तसा
स्वामींचा येतोच येतो आणि माझा बास होतोच त्यात फोटो. अच्छा, होतो का? हो. पण एकूण तुमची म्हणजे कामाची पद्धत काय आहे? म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा रोल मिळतो, ॲक्च्युली कसं आहे, मी डायरेक्टरचा ॲक्टर आहे. म्हणजे नाटकात असो, सिरियलमध्ये असो, सिनेमात असो, डायरेक्टर खुश असेल ना तर मी खुश असतो. मी प्रेक्षकांची काळजी करत नाही, कारण त्यांनी जबाबदारी घेतली आहे प्रेक्षकांची, आपण घेतलेली नाही. आपण भाडोत्री नट आहोत, काम करत राहायचं. शेवटी त्याला विचारायचं खुश आहे तर नक्की, व्यवस्थित, काय दुसरं नाही, चला पुढं चला, आणि ते होतच ते. कारण डायरेक्टर पक्का असतो ना, तो विशाल पक्का पण असतो. तुम्ही कॅरेक्टरचा विचार करत असाल ना आतून कुठून तरी. तो इनडायरेक्टली होतो, नाही असं नाही, होतो विचार. पण माझी काही पद्धत वेगळी आहे. काय पद्धत आहे तुमची? असंच की समजा प्रवास करतोय आपण तर एक स्टेशनवर आहे, समजा रेल्वे गाडीत आपण बसलोय आणि समोर स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर दोघं जाऊन बसलेत, गंभीर बोलतायत. हे काय बोलत असतील असा विचार मी करतो. मग मी गाडी 15-20 मिनिटं थांबत असेल की बायको बोलणार म्हणते का मुलगा कोण असतील दोघं जण, म्हणजे असा बेसिकली विचार हा. नवरा बायको दिसलं तर मग काय याचा प्रॉब्लेम काय असेल, मग पैसा आहे का नाही याच्याकडे, आहे म्हटलं तर म्हणजे काय होतं, शेवटी एक्सप्रेशन्स ते असतात ना. तुम्ही विचार त्या जंगली करता, त्या अगदी हसत असेल, टाळायचे असतील तर प्रश्न मिटला. पण अगदी सिरियस असतील, गंभीर, तर काय यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असेल, हा एक विचार आपण करत राहील तर तुम्हाला खूप गोष्टी सापडतात. म्हणजे सिच्युएशन लक्षात घेऊन तुम्ही गृहीत धरून जर उत्तर दिलं ना तुम्हाला, तर तुम्हाला कळू शकतं की नाही आपण हे करू शकतो. पण मग ते जे बघितलेलं असतं ते तुमच्या मनावर तुम्ही कुठेतरी राहतं आणि मग नंतर नक्कीच. जेव्हा भूमिका करायची वेळ येते तेव्हा ते येस रिकॉल मेमरीमध्ये. हां, रेकॉर्ड मेमरीमध्ये असतंच ते. आणि खरंच आहे ते, तेच तुम्ही करा, तेच प्रॅक्टिस करा. म्हणजे तोच सब्जेक्ट तुम्ही आणा मला डोक्यात की बाबा मी स्टेशनवर असे दोघं बघितले होते आणि विचार करा. मी कधी काहीतरी लॉजिक मॅजिक नाटक केलं होतं, त्यात मी आणि गोगटे ती अशी बसलेलो होतो समोर बागेत, आणि तिथे माझा प्रसंग आठवला होता मला एकदा की मी स्टेशनवर बघितलं होतं एक जवळपास असं छान बसलेलं. म्हणलं ही तर माझी बालमैत्रीण आहे. हे एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय, मग त्या भाषेत डायलॉग जेव्हा यायला लागले तेव्हा मी त्या माणसात शिरलो आणि तो सीन केला. काय सीन व्हायचा अंतर, खरंच फार सीन सुंदर व्हायचं आणि समाजात देणार होता तो सीन, खूप छान. रिझल्ट ओरिएंटेड होता. पण तुम्हाला असं समाधान सगळ्यात कोणत्या नाटकानं दिलं, कोणत्या सिनेमानं दिलं? नाटकात दिलं तर 2-3 नाटकं आहेत. नातिगोती एक आहे, मी रेवती देशपांडे एक आहे, आणि कार्तिक आनंद घोसले, अच्छा. वसंत सबनीसांचं, ते एक मला फार आवडलं नाटक. आणि सिनेमा तू तिथे मी. अच्छा. आमचंही, माझा लाडका, खूप आवडत सिनेमा. पण आता देऊळबंद 2 च्या निमित्तानं तुम्ही मुलाखती देताय, फिरताय आणि अर्थात लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्याच असतील, तर नवीन काय प्रोजेक्ट्स येतात विचारणं होतीये सर? कारण गेली 5 वर्ष अजून तर नाही. हा सिनेमा पाहिला की ते झालं, मोजो काय आपल्याला मिळत नसतात. आता नाटकांचा विषय सुरू आहे, तुमची सुरुवात स्टेजपासून झाली आहे, काही विचार आहे एखादं नाटक? हो आहे. म्हणजे मी आणि सुबोध भावे काम चाललंय. कारण का माहिती आहे का, 95 साली ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी माझ्या नाटकात सुबोध होता एकांकिकेत. 1995ला सुबोध आणि पिट्या दोघं जण हिरो होते. तर ना पिट्या म्हणजे आमचा मित्र रमेश परदेशी. हां, तर ना खूप लोकांना वाटतं की प्रवीण तरडे आला डायरेक्ट सिनेमा करायला लागला. कुणाला माहिती नाही आहे की मी खूप थिएटर केलेला माणूस आहे. अगदी पंडित सत्यदेव दुबे यांचा खूप लाडका होतो. विजयबाई मेहतांबरोबर मी खूप काम केलं आहे. भारतातल्या गारुड्यांचं नाटक बसवलं आहे मी बाईंबरोबर.
त्याच्यानंतर थिएटर अकॅडमीमध्ये मी होतो. सतीश शाळेकर, जब्बार पटेल, मोहन आगाशे यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. चंद्रकांत काळे, प्रसाद पुरंदरे हा माझा गुरु आहे त्या बाबतीतला, की त्या माणसाने मला खरं तर आणलं मुख्य प्रवाहामध्ये. त्यामुळं ग्रिप्स थिएटर मी खूप केलं. श्रीरंग गोडबोलेंबरोबरती त्याचे खूप प्रयोग केले, भारतभर केले. अमेरिकेमध्ये मी नाटकांचे प्रयोग केले, बेगम बर्वेचे, आळेकर सरण या मंडळींबरोबर. त्यामुळे मी नाटक खूप सिन्सिअरली अभ्यास केला. त्याच्याचमुळं मला एक विचारायचा आहे प्रश्न, ते तू नाटक स्टेजवरचं आणि प्रत्यक्ष आयुष्यामधलं, ते विभावरीच्या घरी चोरी झाली होती ते काय होतं प्रकार? अरे नको बाबा, आता परत लोक ना, म्हणजे काही काही घटना झाल्या अशा घडून गेलेल्या असतात ना, की म्हणजे एखाद्याला खोटं वाटेल अशा त्या गोष्टी असतात, पण ते वय करून घेतं आपल्याकडनं. सांग, लोकांना ऐकायला आवडेल ते काय? अरे बापरे, तुम्हाला माहितीये का? नाही मला माहित. मी सांगत नाही कुठं, पण ते डेंजर गोष्ट आहे ती खरं. आमचा मित्र आहे ऋषा देशपांडे, म्हणजे आपला ऋषिकेश देशपांडे, इंडियन मॅजिक आहे, विभा. तर ना एकदा ऋषा खूप डिस्टर्ब दिसत होता आणि आमचा ग्रीपचा शो होता. मी त्यावेळी कॉड बेसिसवर पुण्यात त्या SP कॉलेजच्या समोर राहायचो. तर ऋषा डिस्टर्ब, त्याची धावपळ, सारखा फोनवर जातोय, इकडं पळतोय तिकडं पळतोय. तर मला काही कळे ना, विभा पण टेन्शनमध्ये. तर सगळी प्रॅक्टिस झाल्यावर मी देशपांडेला म्हटलं, काय झालं ऋषिकेश? म्हटलं जरा नाटक झालं आहे, जरा एक लफडं झालं आहे. काय झालं सांग ना मला. तो म्हटलं, अरे माझ्या भावाचं लग्न आहे परवा, का असंच काहीतरी, हा लग्नच आय थिंक, आणि आमच्या घरी चोरी झाली रे. म्हटलं कसली? अरे दागिने बिगिने, अरे यार सोडणार, लय टेन्शन आलं आहे. तर मी त्यांना सगळं करू दिलं, सगळं झालं. आणि मी ऋषिकेश देशपांडेला नंतर ना बाजूला घेऊन म्हटलं, ऋषा ऐक ना, मग आता काय करणार तुम्ही, चोरी झाली तर? म्हटलं काही नाही, आता मी पोलीस की ते चाललं आहे. अरे म्हटलं पण ते काही होऊ शकतं ना, वेळ लागू शकतो तर. आणि तो प्रोड्युसर आहे ना, त्यांच्याकडे आम्ही काम मागायला जायचो. म्हटलं आईला प्रोड्युसरला इम्प्रेस करायची हीच संधी आहे नाही का. ऋषा इम्प्रेस झाला की आपल्याला कामं अजून आता जी जान लागा की. म्हटलं ऐक ना, पोलिसांना कशाला सांगतो, आपण शोधू ना चोर. कारण मी लॉचा विद्यार्थी, क्रिमिनॉलॉजी एकदम आवडते सब्जेक्ट माझे. म्हटलं, तो म्हटलं म्हणजे? म्हटलं ऐक ना, चोरी काय झाली, म्हणजे तिजोरी फोडली आहे, घर फोडलं आहे, काय झालं आहे? अरे तेच ना, अरे काही नाही रे, वेडायस का तू, काही नाही झालेलं, अचानक दागिने गेलेत. अरे म्हटलं डेंजर झालं. म्हटलं तू असा काय विचार करतोय? म्हटलं असं कसं, काहीच फुटलं नाही, विटलं नाही आणि दागिने गेले, घरातल्या कोणी घेतले का? हे काय बोलतोयस तू, कळतंय का तुला? अरे म्हटलं घरातले म्हणजे की तुमच्यात काय कामाला बिमाला लोक येतात काय, तसं येतलं का? हे ऐक ना पव्या, आमच्या डोक्याला लय ताप आहे रे. बरं तेव्हा आपलं कोण ऐकणार रे, ट्रगलर आपण काम मागायला जाणार आहे. पण ऋषिकेश दोस्त माझा, जिगरी जवळच्या दोस्तातला. दुसऱ्या दिवशी परत मी त्याला सकाळी, गेला का तुम्ही पोलिसांकडे? म्हटलं नाही चाललेत बाबा आणि हे चाललेत. म्हटलं ऐक ना, माझ्यावर विश्वास ठेव ना, तुम्ही जाणार, पोलीस येणार, तपास करणार, बातमी होणार, मग ते पोलिसात जमा होणार, मग ते कोर्टात जाणार, शहानिशा होणार, काय किती लांब आहे, लग्न तर परवा आहे. तो म्हटलं म्हणजे? म्हटलं एक मला दे ना. म्हटलं काय डोक्यावर पडलायस का तू? म्हटलं ऐक ना, एकेच मला दे ना. मग म्हटलं माझा अभ्यास आहे या ह्याच्यातला, मी करतो ना, शोधतो ना. म्हटलं अरे पव्या तुला कळतं? म्हटलं ऐक ना, मी फार गयावया करायला लागलो. ऐक ना ऋषा, ऐक ना, मी करतो ना, ऐक ना. तू म्हणजे बघ, मला तू फक्त 2 तास दे, 2 तास दे, बघतो ना. बरं मी तुझ्या घरी तर रेग्युलर येतो. म्हटलं मला घर तर सगळं माहिती आहे, आपला बंगला, मला प्लीज दे ना. अरे पण तू काय करणार काय? म्हटलं 2 तासांनी कंप्लेंट कर. तू 2 तासांनी पोलीस कंप्लेंट कर. पोलीस तर म्हटलं काय एका रट्ट्यात शोधणार. पुण्याचे पोलीस तर डेंजर आहेत, ते शोधणार म्हणजे शोधणार. फक्त ते प्रोसेस जाईल, तुम्हाला ते लवकर नाही मिळायचं, तू मला दे. तर म्हटलं म्हणजे मी येऊ का, घरी येऊ का? तू ऐक ना, तू घरी थांब ना. त्यांनी वडिलांना थांबवलं. ते प्रवीण काहीतरी म्हणतोय. कोण प्रवीण?
माझा एक मित्र नाही का, तो असा असा, हा तो काय करणार आहे, नाही त्याचं काहीतरी म्हणणं आहे. थोड्या वेळाने ऋषाच्या दाराची बेल वाजली. ऋषाने दरवाजा उघडला. मी दारात उभा, पोलिसाचा कट, सगळे केस कापलेले, मिलिटरी कट. आई शप्पथ सांगतो, त्या कटिंगसाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मी पिट्याकडनं पैसे घेऊन कटिंग केली ते. आणि मी दारात थांबलो, खाकी पॅन्ट, मिरची शर्ट. ऋषा म्हटला, हा काय फालतू. मला आत्ता हसायला येतंय रे. हे काय आता मी बघा, मी बेरिंगमध्ये गेलो होतो. देशपांडे कोण म्हटले, पव्या येडे, देशपांडे कोण. मग आणि मी अशी खुर्ची होती, त्याच्यात जाऊन असा बसलो. आपण ऍक्टर आहे आणि प्रोड्युसरला इम्प्रेस करायचा चान्स होता. आणि मी बसलो घरात. सगळे घरातले कुणाला काही कळना. विभा म्हटली, म्हटलं या कोण. म्हटलं या कोण आहेत. या माझ्या मिसेस आहेत. बरं कोण कोण आहे घरात, कोण कोण आहे बाहेर बोला. अरे बापरे, सगळे आले. एक तर लग्नासाठी आलेले नातेवाईक वगैरे. आणि मग ती म्हटलं घरात काम करणारी लोक कोण कोण आहेत. तसं ऋषाचे वडील ऋषाला बोलले, त्याला जायला सांग, मी माझ्या घरातल्या काम करणाऱ्या लोकांवर संशय घेणार नाही. 20-20 वर्ष कामं करतात आपल्याकडं. तर मी कसला, मी बेरिंगमध्ये गेलो होतो, मी कुणाला घाबरतोय. मी पोलीस अधिकारी होतो. म्हटलं 1 मिनिट, हे काय म्हणतायत. आणि मुद्दाम असं बोलायचो की आतमध्ये कामं करणाऱ्या लोकांना ऐकू जाईल मोठ्याने. त्यांना बोलवा, कोण आहे बाई. आल्या. बरं, देहबोलीचा अभ्यास बऱ्यापैकी आपला असतो. आणि मी जास्त सांगत नाही, कारण का माहिती आहे का, मी सांगेल एंडला सांगतो का. मी 2 तासासाठी गेलतो, बरोबर. मी 10 तास घरात बसलो होतो आणि सगळे उभे. आणि मी 10 तास असाच जेवलेलो नाही, उपाशी. त्यात विभा काहीतरी खायला घेऊन आली. तिला म्हटलं ऑन ड्युटी न. चायला म्हटलं हा अभिनय मागात पडणार. आणि मी सगळं सांगत नाही, कारण का माहितीये का, त्यात खूप डेंजर कंगोर आहेत. विनाकारण कोणाला बदनाम नाही करायचं मला, म्हणजे सिस्टीम मधल्या सगळं लोक इन्व्हॉल्व होऊन कसं हे करतात. मी सकाळी गेलेलो. ऋषिकेश देशपांडे विभाला विचारा तुम्ही. रात्री 10 वाजता समाजातले अनेक मान्यवर अडकले होते यात. एका नसलेल्या पोलीस ऑफिसरनी फक्त बेरिंगच्या अभिनयाच्या जीवावर आणि लॉचा थोडाफार अभ्यास, सर्व दागिने 10 वाजता टेबलवर होते घरात. क्या बात है. सर्व दागिने. आणि माझी तिथं दमछाक यासाठी झाली, चोर मला नॉर्मल वाटत होता की नाही का, अमुकला पकडलं की झालं, ते हो म्हणणार. पण कळत न कळत त्या चोर, त्याचा असलेला बाहेर आधार वेगळा, त्या आधाराचे आधार वेगळे, त्या आधारांना सिस्टीमचा आधार वेगळा. आणि यू कांट इमॅजिन हे सगळं चोरीचं प्रकरण. आणि ह्याच्यात काय कसं इन्व्हॉल्व असते सिस्टीम. शहर इन्व्हॉल्व असतं, शहर. एखाद्या महिलेच्या गळ्यातला दागिना हिसकावला आणि चोर पळाला, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा, त्या दिवशी मी आणि देशपांडे कुटुंबानी एका भयान रियालिटीचा आम्ही सामना केला. मी मुद्दाम इथं सांगत नाही, कारण मी याच्यावर पिक्चर लिहिलाय या रियालिटीवर. आणि त्या पिक्चरचं नाव आहे सिंघमपेक्षा भारी. आणि तो म्हणजे तुम्हाला मी सांगतो, ते जे फेस केलंय तुम्ही ऋषा विभाला विचारू शकता. फक्त अवॉक झालतो आम्ही. नंतर अशी स्टेज आली ती मला की याला हाकलून द्या घरात ना, आता हे बाद झालंय. कारण मी खूप कष्ट करूनही चोर कबूल होत नव्हता. आणि माझा अभ्यास सांगत होता हाच चोर आहे, हाच चोर आहे. पण चोर इतकं तयारीचा होता, त्याला एवढं मोठं बॅकिंग होतं. आणि नेमकं चोर महिला होते. त्यांनी माझ्यावर बंधन होती सगळी.
बरं म्हटलं थोड्या वेळाने जर खरंच पोलीस आले तर मी काय करू? बरोबर की नाही? आणि तसं झालं पण. आणि कुठेतरी फोन असं आज चाललंय, कारण तिचं बॅकिंग जो होता तो बाहेर फोन करू लागला. बाहेरच्यांना वाटू लागला आतमध्ये कोणी दिल्ली बिल्लीवरून आलंय का काय. आणि ह्याच्यात जी गोष्ट घडली आहे, म्हणजे मोठमोठे लोक इन्व्हॉल्व होत्या, मी नाव नाही घेत, पण चोरीला गेलेले दागिने आणि त्यांची विल्हेवाट हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे तुमच्या आमच्या पण. इतकं साधं नाही, इतक्या सुसंस्कृत समाजात आपण राहत नाहीये. प्रवीणजी, तुम्ही ही गोष्ट एवढी इंटरेस्टिंग केली आहेत ना की ही चित्रपटाच्या पडद्यावर बघायला आम्हाला नक्की आवडेल. पण आणखी एक गोष्ट तुमच्या डोक्यात घोळते. कदाचित तुम्ही धर्मवीरनंतर कुठलाही बायोपिक करणार नव्हतात, पण एक नाव अशा नेत्याचं तुमच्या डोक्यात घोळतंय. ते नाव आम्ही तर वाचलंय, ऐकलंय. ते नाव तुम्ही सांगा आणि त्या संदर्भात तुम्ही नेमकं पाऊल उचलणार आहात. हे बघा, मी गेल्या वेळी एकदा अनाऊन्स केलं तर मी कधी जर आता दिघे साहेबांनंतर केली तर मी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांवर करेल असं मी बोललो पण होतं. कारण पतंगराव कदम साहेबांनी आम्हाला घडवलंय. आमच्यासारख्या कित्येक गरीब विद्यार्थ्यांची भारतीय विद्यापीठानं फी नाही घेतलेली, MBA पर्यंतचं शिक्षण भारतीय विद्यापीठात, तर ते डोक्यात होतं. पण आत्ता आहे ना, आत्ता मी जर बायोपिक केली, तर मी बोललो पण काल एके ठिकाणी, आत्ताही बोलतो, तर मी अजितदादांवर करेल. का माहिती आहे का? हे बघा, एखाद्या व्यक्तीचा शेवट ही काही त्याची सुरुवात नसते. सुरुवात खूप आधी झालेली असते. आणि ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र ढसाढसा रडायला लागतो एका घटनेमुळं, आणि आजही आपण सावरलेलो नाही आहेत, 3-4 महिन्यानंतरही महाराष्ट्र सावरला नाही आहे. आणि माझे त्यांच्याशी जरा जवळचे संबंध होते. ते खरंच मंत्रालयात वेळेत जाणारे मंत्री होते, याचा अनुभव घेतलेला आहे आम्ही. भरतनाट्य मंदिरला आम्हाला त्यांनी काही मानधन पैसे दिले, ते अनुदान, आणि ते घ्यायला त्यांनी एकदा बोलवलं 6:45ला. आता म्हटलं 6:45ला हे राजकीय माणसं बोलतायत काय, जाऊ निवांत. म्हणून आम्ही 7पर्यंत पोहोचलो होतो आणि 7:15पर्यंत बसलो होतो. तेवढ्यात एक शिपाई आला, बरं मंत्रालय रिकामं, चिट पाखरू नाही. मी म्हणतोय शेजारच्याला, बघितलं पाहुणे शेत, काय झालं, कोण आहे इथं, शिपाई तरी आहेत का? तेवढ्यात तो शिपाई म्हटला, तुम्ही एवढे लवकर बसलाय, अजितदादांनी बोलवलंय का? म्हटलं हां, आम्ही तर 7 वाजताच आलो आहे. म्हटलं तुम्हाला बोलवलं किती वाजता होतं? म्हटलं 6:45 म्हटले होते, पण आम्ही 7ला 5-10 मिनिटं इकडं. ते म्हटले नाही, अजितदादा 6:30लाच आलेत. म्हटलं काय? मग आम्ही आतमध्ये गेलो. त्याच्यावर दादा हसत म्हटले, आम्ही तुम्हाला आधीच पाहिलं होतं, तुम्ही बाहेर आला, बसला, विचला, तुम्ही 15 मिनिटं लेट आलता. मी 6:30च्या टोक्याला येतो म्हणजे येतो. म्हणून मी स्टेटमेंट करताना म्हटलं की मंत्रालयाच्या जिन्याच्या पायऱ्या पण किंवा लिफ्ट पण एका माणसाला मिस करत असेल की आता सकाळी 6:30ला आपल्या अंगाला ती पावलं लागत नाहीयेत. त्यामुळं कधी केलं म्हणजे मला जर चान्स मिळाला, आता तो सर्वस्वी पवार कुटुंबियांचा अधिकार आहे, पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा वहिनी. मी खूप म्हणजे दिघे साहेबांची बायोपिक पाहून लोक भारावले होते, खूप आवडली होती की असाही राजकारणी असतो. मी जगाला दाखवून देईल की एक असाही राजकारणी आमच्या इथं होऊन गेलेला आहे, ज्याला वेळेचं भान होतं. योगायोगाने त्याच्या पक्षाला घड्याळाचं चिन्ह नव्हतं, तर ते घड्याळ आयुष्यभर जगलेले दादा होते. फक्त मला असं वाटत होतं की 28 जानेवारीला दादांनी ना थोडंसं वेळेच्या बाबतीत नियमित नव्हतं राहायला पाहिजे. त्यांनी ती वेळ चुकवायला पाहिजे होती, पण दादांची ती वेळ पण नाही चुकली. पण आता म्हणजे एक तो पोलिसाचा सिनेमा झाला, एक पतंगरावांच्यावरचा सिनेमा झाला, एक दादांच्या बद्दलचा सिनेमा झाला, एक ते मुळशी पॅटर्न 2 मुळशी पैसे आलेले आहेत ॲडव्हान्स, नंतर एक गुवाहाटी, तो एक गुवाहाटी फाईल्स. गुवाहाटी फाईल बाबा मी एकटा लेखक नाहीये, माझ्याबरोबर अजून लेखक आहेत. सांगा कोण आहेत? नाही मी सांगणार. सांग. मी नाही सांगणार. कोण ते कोण, त्याचं स्क्रिप्ट त्याच्याबद्दल कोणी सांगितलंय? त्या मीडिया त्या दुसऱ्या लेखकांनी मीडिया समोर सांगितलेलं आहे
की मी लिहिणार आहे स्क्रीन प्ले. तर आम्ही मला असं दोघं वाटतं मिळून लिहू, screenplay 2 तर लेखक. झालाय. हा. बरं आणखी आता अगदी संपवताना की म्हणजे हा एक गंमतशीर योग आहे की 2 मित्र एका गावातले एका नदीत एकत्र पोहणारे, दोघंही कुस्त्या खेळणारे, आणि मग नंतर पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे तोही सिनेमाचा विषय आहे की त्यातला एक अभिनेता झाला आणि दुसरा राजकारणात गेला. दोघंही जण ते भाजपचे युवा कार्यकर्ते होते कोणे एकेकाळी, संघामध्ये दोघं कधी होते, आणि आता त्यातला एक मंत्री झाला आणि एक मोठा अभिनेता झाला. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांग. काय म्हणजे ते तर आम्ही दोघेही योगायोग समजतो. माननीय कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मी, आम्ही एका तालुक्यातले, एका गावातले, माझी आई आणि त्याची आई मैत्रिणी, नात्यातले, बरोबर. त्यामुळे राहायला शेजारी शेजारी सगळं. आमचा जन्मात पण 1 दिवसाचा अंतर आहे. मुरली यांना 9/11, मी 11/11 जन्म. त्यामुळं लहानपणापासून एकत्र राहिलेले. मी रंगानी काळा, तो गोरा पान लाल चिट्टा. दोघंही व्यायामाची आवड, दोघं कुस्ती एकत्र करायचो. 92, 93, 94 एकत्र दोघं कोल्हापूरला. म्हणजे आत्ता मुरली अण्णाला जी इंजुरी आहे बघा, आत्ता अण्णाला ऑपरेशन झालं, ते जे लागलं त्याला पहिल्यांदा, त्याचा मी साक्षीदार आहे. माझ्या समोर लागलेलं आहे. कुस्तीच्या एका कुस्तीमध्ये सराव करताना ना एक पुठ्ठी नावाचा डाव असतो, धोबी पछाडसारखा, की घेऊन टाकतात अख्खा उचलून. तर ते जरा समोरचा पैलवान वजनदार होता. आम्ही काय 12वीत होतो, 12वीत काय फर्स्ट इयरला, आणि अण्णाच्या पायावर लोड आला आणि तो एकदम पाय मुडपला गेला. पण तुम्हाला माहिती आहे ना, तालमीत लगेच पाय बी असं नीट करतात, तसं केलं अण्णाचा नीट, आणि परत कुस्ती सुरू झाली. आणि तेव्हाची ती जखम 92-93 सालची, ती आज 33 वर्षांनी 30 वर्षांनी परत आली. आणि खरं तर त्या ऑपरेशनमुळं आम्ही सगळा मित्रपरिवार नाराज आहे, अख्खं पुणे शहर नाराज आहे की यार एवढा काम करणारा माणूस हे झाला. पण 2 कुटुंब मात्र पहिल्यांदा असं आलं की कुणाचा तरी असं अपघात झाल्यावर आनंदी झाली. ती 2 कुटुंब म्हणजे एक मुरली अण्णाचं आणि दुसरं विनोद सातवचं. कारण हे दोघं जण मागच्या 2 वर्षात एकदाही निवांत घरी 2 शब्द बोलायला नव्हते. दौरे, भारतभर दौरे चालू होते. ते दोघंही 2 महिने झालं घरी येत निवांत. त्यामुळं आम्हालाही ते भेटलेले आहेत. असा मी आणि मुरली अण्णा एकत्र काम पण केलं, त्यांनी आणि मी. अजून एक योग आहे, 25 वर्षापूर्वी करेक्ट 25 वर्षापूर्वी मी आणि अण्णांनी, आम्ही काही मित्रांनी एक नाट्यसंस्था स्थापन केली होती, उद्गार पुणे. तिचं 25वं वर्ष आहे आत्ता. मी मोठं नाट्य महोत्सव पण घेणार आहे. आणि मग राजकारणात दोघेही होतो. सुरुवातीचा म्हणजे एका दिवशी नियुक्त झालेले आहेत, एका दिवशी. आणि झाले पुण्यामध्ये वॉर्डाचं काहीतरी नाही का कार्यकर्ते, तसले एका दिवशी. म्हणजे तो इथे, मी इथे, आणि ते नाही का घेतात काहीतरी, ते काय त्यावेळी पक्षाचे ते काय तोंडी परीक्षा वगैरे तसले देऊन, तो पलीकडच्या वॉर्डाला, मी अलीकडच्या वॉर्डाला. पण समाऊ मी एकांकिका पुरुषोत्तम करंडक जिंकला नेमका 99 साली. आणि पुरुषोत्तम जिंकल्यावर नाटक सिनेमाचं हे झालं. त्यामुळं तिथं आमचं ठरलं, अण्णा तू नेता, मी अभिनेता. खरं तर तो इतका देखणा आहे की खरं तो हिरो व्हायला पाहिजे होता, पण तो राजकारणात गेला आणि मी नाटक सिनेमा क्षेत्रात आलो. दोघं अत्यंत आनंदी आहोत, आपापल्या परीनं यशस्वी आहोत. व्हेरी गुड. खरं तर कथा, पटकथा, लेखन, दिग्दर्शन प्रवीण विठ्ठल तरडे असं स्क्रीनवर पाहिलं की पुढच्या 3 तासाच्या मनोरंजनाची निश्चिती आम्हा प्रेक्षकांना होते. आणि ती का होते ते आत्ता कट्ट्यावरच्या तुमच्या गप्पा ऐकतानाही कळतंय. मोहन जोशी सर, वैभव जोशी असं म्हणतात की एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते. तुमच्या फर्स्ट इनिंगमध्ये तुम्ही 600पेक्षा जास्त भूमिका साकारल्यात, आणि सेकंड इनिंगमध्ये ही पहिली भूमिका स्वामींची आहे. आणि ही एक भूमिका माइलस्टोन पुन्हा एकदा ठरेल तुमच्या आयुष्यातली, अशी आशा आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांना साक्षी ठेवून सुरू केलेला हा दुसऱ्या चित्रपटाचा प्रवास, प्रेक्षक या सिनेमाच्या पाठीशी नक्की उभे राहतील याची खात्री आहे, विश्वास आहे. आज दोघंही कट्ट्यावर आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल आभार. धन्यवाद.
आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, MSCIT आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.